मावली फोटो नीट काढायचं माणसाचंच काढची नाही स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी माननीय श्री कपाले डॉक्टर त्यांच्या कुटुंबामधील आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या सुनबाई सौ प्रणवती आदित्य कपाले यांची जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी त्याचबरोबर मेडिसिन विभागामध्ये जॉबसाठी निवड झाल्याबद्दल, त्याचबरोबर आपल्या गावची कन्या श्रावणी गुंजाळ हिला CETमध्ये 97% गुण मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी कपाले कुटुंबीय यांच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. त्याबद्दल जे सर्व काही मान्यवर आलेत त्यांचं मी कपाले कुटुंबियाच्या वतीनं स्वागत करतो. आणि या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाची जी काही रूपरेषा आहे थोडक्यात आपल्या प्रस्तावनेमध्ये श्री कपाले डॉक्टर यांनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथमतः सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज खरं तर कपाले परिवार आणि पंके परिवार आणि रोपळेकरांसाठी सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे. याचं कारण असं आहे, राळेरासारख्या छोट्याशा गावातून किंवा आपल्या रोपळेसारख्या खेडेगावातून आज एक मुलगी जिनं 1ली ते 10वी आणि परत 11वी 12वी आणि B फार्मसी एवढ्या 14 वर्षाच्या काळामध्ये एक दिवसही घर सोडलं नाही मेजर साहेब. आणि अशी मुलगी 4 महिने स्वतः केरळमध्ये एकटी राहिली, दिल्लीमध्ये एकटी राहिली, 2 महिने केरळमध्ये एकटी राहिली. आणि जो 1 वर्षाचा कोर्स आहे तो अक्षरशः तिनं 6 महिन्यामध्ये पूर्ण केला. म्हणून सर्वांनी तिचं खरं तर टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. आणि ही तिचे वडील आमचे व्याही आप्पा हे शेतकरी आहेत, परंतु त्यांचं सुद्धा खरं कौतुक करावं असं वाटतं. कारण एकुलती एक मुलगी असून सुद्धा आपण साधं 10-20 किलोमीटरवर पाठवायचं म्हणलं तर धाडस करत नाही. आज ते त्यांची मुलगी परदेशात जाणार आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. हा लग्न जमवतानाच हा विषय झालेला, पण त्यांनी सुद्धा मुलीचं करिअर घडत असताना स्वतःच्या काळजावर दगड ठेवून मुलीला खूप चांगल्या पद्धतीची साथ दिली आणि आज मुलीनं हे यश गाठलं. तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद होतोय. मी पण आपणना शब्द दिला होता लग्नाच्या वेळेस, ज्याप्रमाणे माझी सही आहे त्याचप्रमाणे ही माझी दुसरी सही असणार आहे. आणि तो शब्द मी पण पूर्ण केला. तिचं लग्नानंतर शिक्षण असेल, तिचं पुढचे स्वप्न असतील, ही सगळी पूर्ण करण्यासाठी आम्ही नवरा बायको, आमचं कुटुंब, आमचे गावकरी मंडळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलोय आणि तिला खूप मोलाची साथ दिली. आणि आज तिनं स्वतः एकटी जाताना सुद्धा तुम्हाला सर्वांना सांगायचं विशेष आहे, ही जर्मनीला सुद्धा ती एकटी जाणार आहे. आपल्या कुटुंबातला एकही सदस्य तिच्या किंवा आमच्या घरातला नाहीये. म्हणजे खरंच एक धाडसाचं आहे. 16 तास तिचा विमानाचा प्रवास आहे, तो तिनं इथून एकटी करणार आहे. म्हणून एक छोटेखानी तिला आपल्या सर्वांच्या तर्फे कुठंतरी एक तिच्या पाठीवरती थाप मिळावी आणि तिचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे यशस्वी करावं म्हणून आपल्या थोरा मोठ्यांचे सर्वांचे आशीर्वाद देण्यासाठी आजचा हा छोटे कार्यक्रम मी ठेवला. दुसरा सत्कार आमचे श्रावणी रघुनाथ गुंजाळ. आपल्या सध्या एवढं कॉम्पिटिशनचं युग आहे आणि या युगामध्ये ह्या श्रावणीनं 97% मार्क मिळवून CETमध्ये उत्तुंग यश प्राप्त केले. आणि म्हणून मी खास श्रावणीच्या सुद्धा सत्काराचं आज नियोजन केलं. तुम्ही सर्वजण इथं माझ्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आलात, म्हणून मी माझ्या कुटुंबातर्फे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करतो. धन्यवाद.
निश्चितच डॉक्टर साहेबांनी आता त्यांचं प्रास्ताविक थोडक्यात सांगितलं. प्रणोती मॅडमच्या आई वडिलांचं तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण तुम्ही पण त्या मॅडमला त्यांच्या आई वडिलांची उणीव या ठिकाणी भासू देणार नाही असा शब्द दिला आणि तो तुम्ही आता शब्द पाळताय, ही सुद्धा निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांचा सत्कार तुम्ही ठेवलेला आहे, ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे. यानंतर आपल्या गावचे माननीय श्री मेजर त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. आज खपाले कुटुंब व पंके कुटुंब त्याचबरोबर सर्व रोपळे ग्रामस्थ यांच्या वतीनं डॉक्टर हनुमंत खपाले व डॉक्टर खपाले मॅडम यांच्या सुनबाई प्रणोती आदित्य खपाले या उच्च शिक्षणासाठी जर्मनी या देशामध्ये पुढील खपाले कुटुंबाचं भविष्य किंवा त्या कुटुंबाचं नावलौकिक करण्यासाठी म्हणून त्या आज किती तारखेला जाणार खपाले? आजच आपल्या या रोपळे पावनभूमीतून त्यांचं मार्गस्थ होणार आहे. तरी त्यासाठी मी प्रथम माझ्या कुटुंबातर्फे व भोसले परिवारातर्फे तसेच ग्रामस्थातर्फे या रोपळेच्या सुनबाईचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. कारण आज बघितलं शैक्षणिक जर धोरण गुंजाळ साहेब प्रतिस्पर्धी युग आहे आणि या युगामध्ये आपण बघतोय आज खेडेगावासारख्या पंके कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलीचं रोपळे खपाले कुटुंबामध्ये एक 5-6 महिन्यापूर्वीच लग्न झालं आणि ती आज कन्या एक उच्च शिक्षणासाठी म्हणून प्रदेशात चाललेली आहे. याचं खरंच कौतुक, अभिमान वाटायसारखी गोष्ट. आज मला वाटतं खपाले डॉक्टर साहेब आपल्यातली कुठलीही महिला उच्च शिक्षणासाठी म्हणून प्रथम महिला म्हणून आज आपल्या गावची कन्या, पंके कुटुंबाची कन्या ही आपल्या गावाचं नावलौकिक करण्यासाठी, त्या शिक्षण घेण्यासाठी म्हणून पुढील त्यांचं आयुष्य शैक्षणिक असो कौटुंबिक असो, ज्या पद्धतीनं खपाले डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आज जरी पंके कुटुंबाची ती मुलगी असली तर पंके कुटुंब आणि खपाले कुटुंब ज्या पद्धतीनं ती सुनबाई आमची गावची परंतु लेखच आहे अशा हिशोबाचा शब्द आज खपाले डॉक्टर साहेबांनी दिला. खरंच असं राहायला पाहिजे. प्रत्येक कुटुंबामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे, जेणेकरून आपली मुलं उद्या उच्च शिक्षित मुलं असेल, मुलगा असेल, खरंच प्रगती करू शकतात. आपण जर संकुचित मनामध्ये बुद्धी ठेवून कुठली गोष्टीचा विचार केला, आज ही खपाल्यांची कन्या सुनबाई नसून ही रोपळेगावची सुनबाई आहे, खरंच त्याचा अभिमान सर्व ग्रामस्थांना सर्वांना राहिला पाहिजे. त्या पद्धतीनं दुसरा एक छोट्या खानी सत्कार या ठिकाणी ठेवला. गुंजाळ, खरंच रघुनाथ तुझ्या पप्पाचं धन्यवाद. जेणेकरून ज्यावेळेस आम्ही ओपीडी मध्ये खपाले डॉक्टर साहेब जातो त्यावेळेस ते सांगतात की मी आताच मेजर साहेब पंढरपूरहून आलो, मुलीला सोडवायचं होतं, भावाची मुलं माझ्या पशी शिक्षणासाठी. जसं गुंजाळ आबा साहेबाचं कार्य आहे तसं रघुनाथ साहेब आपलं सगळं कार्य आणि या कार्याच्या जोरावर आज मुलीसारख्या सीएटी मध्ये 97% मार्क मिळवून आज पहिला नंबर, कितवा नंबर आला? 7वा. तर पुढील आयुष्यासाठी त्यांना पण आपण ग्रामस्थातर्फे शुभेच्छा देऊया. मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली
त्याबद्दल मी त्यांचं आभार मानून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर रोपळे गावचे माजी सरपंच माननीय श्री दिनकर बापू कदम यांनी 2 शब्द व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज खपाले डॉक्टरने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती प्रणती आदित्य खपाले आणि आपल्या गावची कन्या रघुनाथ उजाळे यांची कन्या हिचा 97% CET मार्क मिळाल्याबद्दल जो सत्कार आयोजित केला. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या गावचे सर्व नेते मंडळी, पतिश्री मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि डॉक्टर खपालेंची व्याही पंखे आणि डॉक्टर साहेबांवरती प्रेम करणारी त्यांची सर्व गावातील तरुण मंडळी, आज हा कार्यक्रम आपण घेत असताना आपण या कार्यक्रमाला अजून उपस्थित असणारे आपल्या जिल्हा परिषद गटाचे आदरणीय साळुंकेताई मॅडम आणि पंचायत समितीच्या सदस्य विजयताई भोसले याही उपस्थित राहिलेले आहेत. जसं मी साहेब म्हणले ही डॉक्टर खपाले साहेबांची सून नसून ही आपली रोपळे गावची कन्या आहे. आज जर्मनीला ते आज मेडिसिन शिक्षण घेण्यासाठी ते आज आपल्या रोपड्यामधून आज मार्गस्थ होणार आहेत. हे होत असताना आनंदाची बाब अशी आहे या रोपड्यामध्ये माझ्या माहितीनं आपण जर कुठल्या बाहेर गावाला गेलो तर रोपळे गाव डॉक्टरचं गाव ओळखलं जायचं आता सध्या याला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावात माझ्या माहितीनं 50च्या पुढं आकडा गेला आहे डॉक्टरचा, 55चा आकडा झालेला आहे. त्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्या रोपळे गावाच्या सर्व तरुण मित्रांना जे आपण क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये आपण भरभराट घ्यावं. उच्च शिक्षणासाठी तर त्यांना शुभेच्छा आहेतच. शेती असेल, उद्योग असेल, व्यवसाय असतील, कुठल्याही प्रकारचे सामाजिक कार्य चांगलं असेल त्या सर्वांनी भाग घेऊन ज्या त्या आपल्या आपल्या विचारानं आपण आपलं रोपळेगाव कसं उज्ज्वल व्हावं, कसं रोपळेगावचं नाव पुढे जावं असं मी ईश्वरचरणी मारुतीरायचरणी विनंती करतो. आणि हे गुंजाळा आणि प्रणितला माझ्या कदंब कुटेच्या वतीनं व रोपळेच्या गावाच्या वतीनं हनुमंतरायाच्या चरणी त्याला नतमस्तक होऊन आपण पुढच्या आयुष्यासाठी आपण आपलं शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. आताच या ठिकाणी नूतन जिल्हा परिषद सदस्य सौ गीतांजली साळुंके मॅडम व पंचायत समिती सदस्य विजय उल्हास भोसले मॅडम यांचं आगमन झालंय. त्यांचं खपाले कुटुंबियातर्फे मी सहर्ष स्वागत करतो आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी जिल्हा परिषद सदस्य सौ गीतांजली साळुंके मॅडम यांचा सत्कार सौ खपाले मॅडम यांना करावा असं मी त्यांना विनंती करतो व साळुंके मॅडमांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर खपाले आणि सौ खपाले मॅडम यांनी सत्कार करायचा आहे.
यानंतर नूतन पंचायत समिती सदस्य सौ विजया विलास भोसले मॅडम यांचा सत्कार पंकिताईंच्या हस्ते करण्यात येत आहे. त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा असे मी त्यांना विनंती करत आहे. यानंतर खऱ्या अर्थानं आज ज्या कारणानं कार्यक्रम ठेवला आहे अशा ज्या सत्कार मूर्ती आहेत आमच्या गावच्या सुनबाई प्रणवती आदित्य कपाले यांचा सत्कार नूतन जिल्हा परिषद सदस्य सौ गीतांजली साळुंके मॅडम यांनी करावा व त्यांनी तो स्वीकार करावा असं या ठिकाणी मी विनंती करत आहे. हात खाते करतो तू हात पहिल्यांदा यानंतर सौ प्रणिती आदित्य खपाले यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य सौ गीतांजली हनुमंत साळुंके मॅडम यांनी करावा व प्रणिती मॅडमने तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो.
सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनीच उठून उभा राहायचं आहे. एक छोटासा फोटो घेईपर्यंत मेजर बाप तुझ्या की समाज सर्वांनी बसून घ्यायचं आहे. यानंतर ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पंढरपूर यांच्या वतीनं सौ अनिता रितोंड मॅडम यांच्या हस्ते या दोन्ही सत्कार मूर्तींचा छोटासा सत्कार ठेवलेला आहे व या दोन्ही प्रणोती खपाले मॅडम व गुंजाळ मॅडम यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सौ प्रणोती आदित्य खपाले हिच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असणारे त्यांचे आई वडील यांचा सत्कार मेजर विलास भोसले व त्यांच्या पत्नी शोभा भोसले मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. त्यांनी तो स्वीकार करावा अशी विनंती आहे. यानंतर प्रणोती मॅडम यांच्या आई वडिलांच्या हस्ते त्यांच्या कन्याचा सत्कार होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक अरुण माळी गुरुजी यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे अशी त्यांना विनंती आहे. मी थोडं बोलणार आहे. मेजर साहेब म्हणले की शाळेत बोलल्यासारखं जास्त बोलू नको आणि खरंच थोडं बोलणार आहे कारण
यातनं एक आपण बोध घ्यायचा आहे की सोलापूरला नंबर आला, मिरजला मुलीचा नंबर आला किंवा कर्नाटकमध्ये ठेवलं शाळेसाठी तर पालक नाराज होतात, बघा की आपल्याजवळ मिळतो का नंबर कुठं तर 2 पैसे जास्त जाऊ द्या. पण इथं एक आदर्श घालून दिला डॉक्टर साहेबांनी. आणि विशेष म्हटलं तर जाण्यासाठी तयार असणारी प्रणती मॅडम यांनी दोघांनी तयारी दाखवली. आणि सर्वात महत्त्वाचे तिचे पालक आई वडील यांनी. आणि परदेशामध्ये विमानामध्ये बघा, मी विमानाचा प्रवास एकदाच केला, बेंगलोरहून पुण्यापर्यंत 1.25 तास लागला. डॉक्टर साहेब मग म्हणाले 16 तास ते प्रवास करणार आहेत. आपण अंदाज घेऊयात किती लांब आहे ते. आणि कसं असतं बघा, शाळेमध्ये आपल्या गावाच्या जवळ आपलं शिकायचं किंवा जॉबचं ठिकाण असेल तर माझं गाव जवळ आहे वाटतं, परंतु खूप अंतर असेल तर मन अगदी सैरभैर होतं की मी किती लांब आहे, काय झालं, आठवण झाली तर मी कधी भेटू शकेन. पण ह्या सर्वांची पर्वा न करता स्वतःचं स्थान आणि स्वतःचं करिअर घडवण्यासाठी अगदी डॉक्टर साहेब असतील, मॅडम असतील, प्रणती आणि त्यांचे आई वडील असतील आणि याचबरोबर आपण सर्व गाववाले एवढे मोठ्या संख्येने जमा झालोत हे शुभेच्छा देण्यासाठी. तर यातून आपण एक घेऊया की आपल्या मुलगी असू द्यात, मुलगा असू द्यात, त्याला शिक्षणासाठी कुठं जातोय, काय करतोय, त्याच्या आवडीनुसार शिकू द्या आणि आवडीनुसार ज्या ठिकाणी जायचं आहे तिथं जाऊ द्या, वाव द्या आणि संधी द्या. मी प्रणती मॅडम यांना खूप शुभेच्छा देतो की तुम्ही गावाचं नाव तर मोठं केलंच आहे. म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी पहिल्यांदा शाळा काढली आणि मुली शाळेत आल्या आणि मुली शाळेत आल्यानंतर सुरुवातीला खूप त्रास झाला, मुलींना असेल मॅडमला असेल, परंतु परत मुली शिकल्या. आज कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त मुली पहिल्या 5 मध्ये असतील, पहिल्या 10 मध्ये असतील, मुलीच दिसतात. आणि हे आपल्याला सर्वांना काहींना माहीत नसेल तर ते माहीत करून दिलंय प्रणती मॅडम यांनी. त्यांना पुढील शिक्षणासाठी, जॉबसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे मी पांडुरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरुजी. यानंतर मानसी गंधर्व पंखे आपलं विचार व्यक्त करणार आहेत. त्यांनी व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. मी सौभाग्यवती मानसी गंधर्व पंखे. आजचा हा क्षण आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. माझी नंदुबाई, नाही माझी ताई, ह्यांचा जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी आणि मेडिसिन विभागामध्ये नोकरीबद्दल त्यांची निवड झाल्यामुळे आजचा हा आपण कौतुक सोहळा आयोजित केला आहे. हा कौतुक सोहळा आयोजित करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप मिळावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं. आजपासून त्या दुसऱ्या देशात म्हणजे जर्मनीमध्ये आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. हा प्रवास नक्कीच साधा सोपा नाहीये, तो आव्हानात्मक आहे, परंतु आम्हाला त्यांच्यावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे की त्या तिथेही आपल्या खुणा उमटवतील आणि त्यांचा प्रवास नक्कीच सुखदायक हो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी नक्की शुभेच्छा देते मी. ते म्हणतात ना, मनगटात बळ असलं, मनगटात ताकद असली की लाथ मारेल तिथं पाणी निघतं. तसंच अशक्य हे काहीच नसतं, फक्त ते शक्य करण्याची मनात जिद्द हवी लागते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आज आपल्या समोर आहे. खरंच सोपं नसतं कुटुंबापासून इतक्या लांबचा प्रवास करणं, कुटुंबियांपासून इतकं लांब राहणं, पण ते ताईंनी शक्य करून दाखवलं. याचा आम्हाला आणि समस्त रोपळेकरांना खूप आनंद आहे आणि अभिमान देखील आहे. त्यांना मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपतात. यानंतर सत्कार मूर्ती सौ प्रणती आदित्य खपाले यांचा शालेय जीवनापासून सुरू झालेला प्रवास, सर्वसामान्य कुटुंबातून एवढ्या दूरपर्यंत केलेला प्रवास आणि त्या प्रवासामध्ये आलेल्या अडचणी ह्या सर्व त्यांनी आपल्या समोर थोडक्यात किंवा इथून पुढचा त्यांचा होणारा जो काय प्रवास असेल त्याबद्दल थोडक्यात त्यांनी आपलं विचार या ठिकाणी सांगायचे आहेत अशी त्यांना विनंती आहे. मी आधी रायराजगावची कन्या होते, प्रणती विश्वनाथ पंखे. नवी ओळख भेटली आहे, रोपळ्यांची पण कन्याच आहे, सून म्हणण्यापेक्षा. प्रणती आदित्य खपाले.
मी माझा स्ट्रगल नाही सांगत बसणार, मला ती गोष्ट सांगायला आवडत नाही. माझ्या जवळच्या सगळ्यांनी माझा स्ट्रगल बघितलाय आणि त्यांना तो माहिती पण आहे, तेच माझ्यासाठी खूप आहे. मला या प्रवासात पुढे येईपर्यंत, यशस्वी होण्यापर्यंत सगळ्यात महत्त्वाचं योगदान माझे आई वडील, ज्यांनी मला जन्म दिला, पुढे माझं शिक्षण केलंय. त्यानंतर माझ्या लाईफमध्ये आले आदित्य हनुमंत खपाले, ज्यांची मी सौभाग्यवती झाले. त्यांनी मला उडायला शिकवलंय. आई वडिलांनी चालायला शिकवलं, आदित्यनी मला उडायला शिकवलं आणि त्या पंखांना बळ देण्याचं काम माझ्या सासू सासऱ्यांनी केलं. तुम्ही सगळेजण माझ्या या यशामध्ये सामील झालात, त्याबद्दल मी तुमची शतशः ऋणी आहे. स्वागत करते. मी खरं तर नवीन आहे, मला सगळेजण माहीत नाही आहेत. जेवढे सहज असे रोज संपर्कात आले तेवढ्यांचेच नाव थोडेफार माहिती आहेत. पण मी सगळ्यांचे आभार मानेल माझ्या या आनंदामध्ये सहभागी झाल्याबद्दल. एवढंच बोलून मी माझे भाषण संपवते. यानंतर जिल्हा परिषद सदस्य साळुंके मॅडम यांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी त्यांना विनंती. उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, सर्व ग्रामस्थ, आज आपण सौ प्रणवती आदित्य खपाले या सत्कार मूर्ती यांचा कौतुक सोहळा संपन्न करत आहोत. तर अतिशय आनंद होतोय की या कौतुक सोहळ्याचा आम्ही एक भाग आहे. आज प्रणवतीचं खूप खूप कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. इथून पुढचं आयुष्य आनंदाचं, भरभराटीचं आणि उज्ज्वल यशाचं जाऊ दे, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करते आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. त्यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन विलासप्पा भोसले यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सत्कार मूर्ती प्रणवती आदित्य खपाले हिची जर्मनमध्ये उच्च शिक्षणासाठी व मेडिसिन विभागामध्ये जबाबदारी निवड झाली आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित जिल्हा परिषद सदस्य साळुंके मॅडम, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य विजय भोसले, त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व नेते मंडळी, महिला मंडळ, डॉक्टर साहेब व डॉक्टरचे पै पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल प्रथम मी गावकऱ्यांच्या व गावाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच या ठिकाणी मुलगी लग्न होऊन चालली तर आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं, पण ही मुलगी आहे ती अशी बाहेर देशामध्ये जाणार आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. पण या प्रणवती या डोळ्यातल्या पाण्याचं तिथं जाऊन आणि विशेषतः म्हणजे वरुण राजे सुद्धा आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यात काय दुमत असं नाही. ज्या ज्या ठिकाणी वरुणचे आशीर्वाद मिळाले, राजकारण असेल, शेती क्षेत्रामध्ये असेल किंवा परदेशी प्रवास असेल किंवा परदेशी जॉब असेल, त्या ठिकाणी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी बोलताना माझं 2 शब्द संपवतो. कार्यक्रम संपला जाहीर करतो. अमृता करपे, विजय करपे या पुढे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्रथम मी सांगू इच्छितो की आज या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतोय की डॉक्टर खपाले यांच्या सुनबाई व आदित्य खपाले यांच्या सुविद्य पत्नी प्रणवतीताई, त्याचबरोबर आपल्या गावचे सुपुत्र रघुनाथ गुंजाळ यांचं कन्यारत्न श्रावणीताई यांची CAT मध्ये 97% गुण मिळवून त्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर प्रणवताईची उच्च शिक्षणासाठी जर्मनी या ठिकाणी निवड झाली आहे. त्याबद्दल प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर शिकेल तो टिकेल यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक सुविचार होता की ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आता ही हा सुविचार बदलण्याची वेळ आली आहे. तर ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला डोळा आहे आणि तो सदैव उघडा असला पाहिजे. खरं तर शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध या 2 वाघिणीने
प्राशन केलेलं आहे. म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचा अभिनंदन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. यांच्या यशाचं खरं श्रेय 3 व्यक्तींना जातं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यापैकी पहिलं श्रेय चूल आणि मूल या बंधनातून कायमस्वरूपी मुक्तता करणाऱ्या त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना जातं. त्याचबरोबर दुसरं श्रेय ज्यांनी हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून यांना शिकवलं, लहानाचं मोठं केलं, त्यांच्या त्या पप्पा साहेबांना जातं. आणि तिसरं श्रेय म्हणजे प्रणोतीताईच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर त्यांच्या सासरच्या लोकांना जातं, म्हणजे खपाले डॉक्टर यांना जातं. मी पुन्हा एकदा यांचं त्या दोघींचं हार्दिक अभिनंदन करतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.